हॅलो एव्हरीवन. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. मला ॲक्च्युली हा व्हिडिओ किंवा हे चॅनल ह्यासाठी बनवावं वाटलं की बाहेर आजकाल खूप आया अशा आहेत ज्या स्ट्रगल करतात विथ सेकंड चाइल्ड. म्हणजे दुसरं बेबी झाल्यानंतर कशी त्यांची जर्नी असते. आय वॉज ऑल्सो नॉट अवेअर. मी खूप सर्च पण केला. नाव करंटली आय एम एक्सपेक्टिंग माय सेकंड चाइल्ड. म्हणजे मी आता माझ्या दुसऱ्या बाळाची वाट बघते आहे आणि मी खूप एक्सायटेड पण आहे, पण ॲट द सेम टाईम खूप नर्वस आहे, अँझायटी आहे. कारण मला ऑलरेडी एक 5 इयर्सची मुलगी आहे. आणि मी हा व्हिडिओ अगदी जेन्युइनली हे करते आहे, फर्स्ट व्हिडिओ. आणि मला ह्याच्यामध्ये सगळं आधीच इंट्रोड्यूस करायचं आहे की हाऊ माय लाईफ इज, हू आय एम अँड वाय आय एम डुईंग दिस. सो व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी जसं की तुम्हाला सांगितलं की वाय आय एम डुईंग दिस. मला फक्त माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करायची आहे वाईल हँडलिंग माय सेकंड न्यूबॉर्न चाइल्ड विथ माय फॅमिली, माय ऑफिस अँड माय फर्स्ट चाइल्ड अँड हर स्कूलिंग अँड एव्हरीथिंग वॉट एव्हर. तर मी खूप नर्वस आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं, हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की मला पहिलीच एक 5 इयर्सची मुलगी आहे. तिला नेक्स्ट मंथमध्ये 19 एप्रिलमध्ये 5 कंप्लीट होत आहेत, 5 इयर्स कंप्लीट होत आहेत. अँड देन आत्ता मी प्रेग्नेंट आहे विथ 9+ मंथ्स, लाईक 9 मंथ इज गोईंग ऑन. 9वा महिना सुरू आहे. आणि पुढच्या नेक्स्ट 2-3 वीक्समध्ये I'll be having the birth of my second child. ओके, सो खूप दिवसापासून माझ्या डोक्यात ही गोष्ट होती की मला म्हणजे आवडेल माझा एक्सपिरियन्स शेअर करायला लोकांसोबत की माझ्या नंतरचे 6 महिने आणि त्याच्यानंतरचं ऑफिस ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस ते कसं असेल. तर मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करते ॲज अन इंजिनियर. मला 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे इन द सेम इंडस्ट्री. आणि आता मॅटर्निटीवर जाते मी नेक्स्ट वीकपासून. सो माझ्याकडे खूप टाईम असेल व्हिडिओ करायला वगैरे. बेबी झाल्यानंतर आय डोंट नो, बट मी ट्राय करेन. छोटे छोटे का असे ना, पण लाईफ अपडेट्स देत राहीन की कसं झालं, काय झालं. आणि जस्ट बिकॉज माझं फर्स्ट सिझेरियन होतं, सेकंड पण मला सिझेरियनच होईल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ॲज सच, बट असं आहे की फर्स्ट सिझेरियन झाल्यामुळे देर आर लेस चान्सेस फॉर नॉर्मल. ओके, सो आता हे थोडे दिवस जे राहिलेत, आय गेस आपण असं कन्सिडर करूयात की 15 डेज राहिलेत माझ्याकडे ऑफ सेलिब्रेटिंग द माय बेबी इनसाइड माय वोम. त्याच्यानंतर मी तुम्हाला बेबीचे व्हिडिओज बाकी सगळं ज्याही काही अपडेट्स असतील जेन्युइन त्या मी टाकेन. आणि जर तुम्हालाही काही असं वाटलं की एखादा एक्सपिरियन्स तुम्हाला माझा ऐकायचा असेल वगैरे, तर तुम्ही मला कमेंट करू शकता फॉर द सेम. आणि मी ट्राय करत राहीन मोस्टली लाईफ अपडेट्स द्यायच्या. लेट्स सी हाऊ इट गोज. आणि जर माझं काही चुकलं वगैरे असेल किंवा मी फंबल करते वगैरे, तर प्लीज त्याचा इश्यू नका करू. कारण मी फर्स्ट टाईम करते हे सगळं, मला ह्या सगळ्याचा अनुभव नाही आहे. त्यामुळं प्लीज समजून घ्या थोडं. मी मराठी मुलगी आहे एक, त्यामुळं मला असं वाटतं की मराठी मुलींना थोडंफार किंवा जास्त समजून घेतलं जातं. ठीक आहे, थँक्यू.